तो जेवढं काम करू शकतो ना तेवढा बुद्धिमान करू शकत नाही. कारण की बुद्धिमान प्रत्येक ह्याच्यावर प्रश्न विचारत, गुरुजी हे का करायचं, गुरुजी ते का करायचं, गुरुजी असंच का. म्हणून तुम्हाला जर का जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, पण विज्ञानाच्या दृष्टीने जर का तुम्ही अध्यात्माकडे पाहता तर तुमचा काय म्हणतो त्याला उत्कर्ष होऊ शकत नाही. कारण की काही गोष्टी अंधश्रद्धा म्हणूनच पाळाव्या लागतात. माझ्या वडिलांनी सांगितलं, माझ्या आजोबांनी सांगितलं, कुलधर्म कुलाचार करायचा आहे. तुम्ही त्याच्यातलं ज्ञान घेऊ शकता, ज्ञान घेऊन असा मताचा नाही, नाही पण ह्याच्याने काय होते म्हणून सोडून देऊ नका. काही गोष्टी कशा असतात, दृष्ट आणि अदृष्ट असतात. दोन प्रकारचे आपल्याकडे हे सांगितले, दृष्ट आणि अनुश्राविक दोन प्रकारचे फळ आहेत. सगळंच मला दिसतं असं नाही. स्वर्ग मला पाहिलाय, तुम्ही कोणी स्वर्ग पाहिलाय का आतापर्यंत? तर स्वर्ग पाहिला असतात इथं मला पाहायला राहिला असतात का? म्हणजे स्वर्गही तुम्ही पाहिला नाही, ह्याला काय म्हणतात अनुश्राविक. अनुश्राविक आणि दृष्ट. मी यज्ञ करतो, यज्ञामध्ये गुरुजी संकल्प सोडतात की मला आयुष्य मिळावं, मला धनधान्य मिळावं, मला घर मिळावं. हे सगळे काय ते अनुश्राविक विषय, दृष्ट विषय. आणि स्वर्ग अमृत हे अनुश्राविक अदृष्ट विषय, ते स्वर्गात गेल्यानंतर मिळतात. विषय आपला हा आहे की ऋषींनी आपल्याला जे घालून दिलं, वेदाचे विभाग आपण सांगू लागलो की ऋषींनी जो